म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. महाराज गंगा मातेचं नुसतं नाव जरी घेतलं ना तरीही आपल्या जीवनातले पापन नाश करण्याचं सामर्थ्य त्या गंगा मातेच्या नावात आहे. महाराज साक्षात गंगा जलाचा जर स्पर्श झाला तर महाराज काय वर्णन करावं त्या गंगा मातेचं. म्हणून गंगा गंगेति योब्रियात योजनानाम शतेरपि मुच्यते सर्व पापेभ्यो विष्णू लोकम स गच्छति. महाराज गंगा मातेचं नुसतं नाव जरी घेतलं ना तर विष्णू लोकाची प्राप्ती होते. कुठून? इथं बसल्या बसल्या जरी आपण गंगा मातेचं नाव घेतलं, योजनानाम शतेरपि 100 योजन दूरवरून त्या गंगा मातेचं नाव जरी घेतलं ना तरी आपला उद्धार होतो. यानंतर महाराज गंगा अवतरण झाल्याच्या नंतर या भगीरथ महाराजाचा जो पुत्र आहे तो श्रुत आहे. श्रुताचा सर्व काम आणि सर्व कामाचा सुदास असे अनेक वंश वर्णनित आलेला आहे. यानंतर याच कुळामध्ये चक्रवर्ती खटवांग राजे झालेले आहेत. खटवांगाचा दीर्घभाऊचा रघु झालेला आहे. आणि रघु महाराज हे कसे होते? परम यशस्वी होते बरं का. त्यानंतर रघु महाराजाचे जे पुत्र आहेत, पुत्र म्हणजे अज महाराज, त्यांचेच अज महाराजाचे पुत्र आहेत ते म्हणजे दशरथ महाराज आहेत. महाराज या भागवतामध्ये इथे 2 अध्यायामध्ये प्रभू श्रीरामाचं म्हणजे जन्माचं वर्णन आलेलं आहे. 2 अध्यायामध्ये आलेले, थोडक्यात आलेलं आहे. कारण अगोदर प्रभू राम यांचा जन्म आहे, त्यानंतर महाराज प्रभू रामाचा जन्म झाल्याच्या नंतर श्रीकृष्णाचा जन्म आहे बरं का. 2 अध्यायामध्ये प्रभू रामचंद्राचा जन्म याचं वर्णन इथं आलेलं आहे. मग हे जे दशरथ महाराज आहेत, या दशरथ महाराजाच्या घरी महाराज दशरथ महाराजाकडे ऐश्वर्य होतं, संपत्ती होती, पण संतती नव्हती बरं. संतती नव्हती. दशरथ महाराज दुःखीत होते, दुःखी झाले. दशरथ महाराज विचार करतात काय करायचं. पुत्रहीनस्य मे राज्यम. महाराज सर्वम दुःखाय कल्पते. पुत्रहीन राज्याचा काय करायचंय विचार करतात. महाराज एवढं हे जे राज्य आहे आपलं काय करायचंय, आपल्याला जर संतती नाही तर काय करावं असा विचार महाराज हे जे दशरथ महाराज करतात. म्हणून दशरथ महाराज आता आपले जे गुरु आहेत वशिष्ठ यांना विचारतात की मला पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा आहे, पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा असं विचारल्याच्या नंतर महाराज वशिष्ठांनी सांगितलं तुम्हाला जर पुत्र कामेष्टी यज्ञ करायचा आहे तर शृंगी महाराजाला तुम्हाला घेऊन यावं लागेल. असं म्हटल्याच्या नंतर महाराज शृंगी महाराजाच्या द्वारा हे पुत्र कामेष्टी यज्ञ महाराज दशरथ महाराजांनी पूर्ण केला. पुंडलिक वरदारी जय जय श्री राधेश्याम. परमपूज्य आदरणीय गुरुवर्य स्वामीजींचं आगमन आपल्या कथेमध्ये झालेलं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून स्वामीजींचं स्वागत करायचं. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधेश्याम. महाराज ज्यावेळेस यज्ञ केल्याच्या नंतर महाराज यज्ञ संपन्न झाला. यज्ञ नारायणाने जो प्रसाद आहे तो प्रसाद दशरथ महाराजाच्या हातावर दिलेला आहे. दशरथ महाराजांनी तो प्रसाद आपल्या ज्या राण्या आहेत त्या राण्याला देतात. त्यावेळेस त्यामध्ये कैकेयी आहे, सुमित्रा आहे, कौसल्य आहे. या 3ही राण्यांना प्रसाद देत असताना महाराज पहिल्यांदा कौसल्य मात्याला प्रसाद देतात. म्हणून कैकेयी माता रुसल्या आणि कैकेयी माता रुसल्यानंतर महाराज त्यांचं जे प्रसाद आहे तो प्रसाद महाराज एक घार येते आणि घार ती प्रसाद घेऊन जाते आणि
ते जे घार प्रसाद घेऊन गेल्याच्या नंतर ते जे प्रसाद आहे तो प्रसाद ऋषमक पर्वतावर अंजनी माता तप करू लागल्या आणि तप करत असताना त्या प्रसाद त्या अंजनी मातेच्या हातामध्ये जाऊन पडतो बरं का म्हणतो. आणि इकडे मात्र या तीनही राण्यानं महाराज हा प्रसाद सेवन केला आणि प्रसाद सेवन केल्याच्या नंतर या अयोध्येमध्ये दशरथ महाराजाच्या घरी महाराज तीनही राण्या गर्भवती होत्या. महाराज चैत्र महिना आहे, चैत्र महिना पवित्र शुभ काळ शुभ नक्षत्र यामध्ये पहिल्यांदा महाराज दुपारचे 12 वाजलेले आहेत, नवमी तिथी आहे. अशा वेळेस महाराज एका दिव्य बाळाला महाराज कौसल्य मातेनं जन्म दिला. त्यानंतर महाराज सुमित्रा मातेनं सुद्धा एका बाळाला जन्म दिलेला आहे. त्यानंतर कैकेयी मातेनं 2 बाळाला जन्म दिला. दासी येते दशरथ महाराजाकडे ही आनंदाची वार्ता घेऊन येते. त्यावेळेस महाराज ज्यावेळेस ही दासी दशरथ महाराजाकडे येते आणि दशरथ महाराजाला सांगते की महाराज तुम्हाला पुत्र झाला, त्यावेळेस दशरथ महाराजाला हे शब्द ऐकल्याच्या नंतर खूप आनंद होतो. महाराज जसं महाराज प्रभू रामचंद्राचं जन्म झालेला आहे त्यावेळेस सर्व देवतांनी त्या भगवान परमात्म्याचा जय जयकार केला. रामचंद्र भगवान की जय, राम जय राम जय. जन्म झाल्याच्या नंतर सगळ्यांनाच आनंद झालेला आहे. पशु पक्षी तिथले जे त्या अयोध्येवासीतील नगरातील सर्व जी जनता आहे त्या सर्वांनाच आनंद झालेला आहे. दशरथ महाराजाला आज खूप आनंद होतो का तर महाराज एक संतती नव्हती पण आज 4 संतती त्यांच्या घरी निर्माण झालेली आहे. म्हणून 4ही बालकाला पाहिल्याच्या नंतर दशरथ महाराजाच्या मनामध्ये खूप आनंद होतो. महाराज ते जे बालक आहे ना हळूहळू मोठे होऊ लागले. मोठे होत असताना आता बालक लहान असलेले जे बालक आहेत ते हळूहळू मोठे झाले की रांगायला लागतात, चालायला शिकतात महाराज. आणि कथेमध्ये तर लवकर चालायला शिकतात बरं का. नाहीतर मग आपण असं सांगायचं आज बाळ मोठा व्हायला लागला, थोडासा मोठा झाला असं म्हणल्यावर मग आपल्याला ही कथा किती दिवस करावं लागणार आहे, वर्षानुवर्ष कथा करत राहावं लागेल. त्याच्यापेक्षा कथेमध्ये लवकर मोठे होतात बरं का. प्रभू रामचंद्र आणि 4ही भावंड महाराज लवकर मोठे होऊ लागले. लवकर मोठे होत असताना त्यांच्या हातामधले जे नुपूर आहेत, पायामधले जे पैजण आहेत महाराज काय छुनछुन त्यांचा आवाज येतो. हा आवाज दशरथ महाराजाच्या कानावर पडल्यावर त्यांना अधिकच प्रसन्नता होते. ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, पैंजनिया ठुमक चलत रामचंद्र, ठुमक चलत रामचंद्र, पैंजनिया ठुमक चलत किलकिलात उठत धाय, गिरत भूमि लटपटाय, किलकिलात उठत धाय, गिरत भूमि लटपटाय, दाय मातु गोद लेत, दाय मातु गोद लेत, दशरथ की कन्या ठुमक चलत रामचंद्र, ते प्रभू श्री रामचंद्र महाराज मंद पाऊले टाकतात. राजवाड्यामध्ये ज्यावेळेस त्यांच्या पैजनाचा आवाज येतो त्यावेळेस सर्वांना आनंद वाटतो. महाराज आता जे बालक आहेत लहानाशा हळूहळू मोठे होऊ लागले आणि मोठे झाल्याच्या नंतर महाराज ह्याच्या बालकांना वसिष्ठांच्या आज्ञेनुसार महाराज गुरुकुलामध्ये टाकण्यात आलं. गुरुकुलामध्ये गेल्याच्या नंतर धनुर्विद्येचा अभ्यास करण्यासाठी महाराज हे 4ही भावंड जातात. 4ही भावंड गेले आणि महाराज आता आपण राजपुत्र आहोत असा मनामध्ये विचार न धरता महाराज गुरुकुलामध्ये गेल्याच्या नंतर आपल्या गुरुची सेवा करू लागले. गुरुची सेवा करतात आणि 14 विद्या 64 कला याचं जे ज्ञान आहे ते ज्ञान त्यांनी लवकर आत्मसात केलेलं आहे. धनुर्विद्येचा अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि अभ्यास करून जसे परत आल्याच्या नंतर महाराज विश्वामित्र दशरथाकडे येतात.
आणि दशरथांना सांगतात की आता जे तुमचे पुत्र आहेत ते पुत्र, आम्ही एक यज्ञ करत आहोत आणि यज्ञ करत असताना आम्हाला राक्षस खूप त्रास देतात, त्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी रामांना पाठवा असं दशरथाकडे सांगितल्याच्या नंतर दशरथ महाराज म्हणतात मी स्वतः तुमच्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी येईल, पण तुम्ही माझ्या रामाला घेऊन नका जाऊ, कारण ते अजून लहान आहेत. असं म्हटल्याच्या नंतर महाराज आता असं सहज काम नाही झालं ना तर लोक काय करतात, मध्ये कोणता तरी एक मध्यस्थी टाकतात. तसं ह्या विश्वामित्राकडून काम नाही झालं डायरेक्ट, तर त्यांनी वशिष्ठांना सांगितलं. आता वशिष्ठांची आज्ञा दशरथ महाराज मोडू शकत नाहीत हे विश्वामित्रांना माहिती होतं, म्हणून महाराज वशिष्ठांनी दशरथ महाराजांना सांगायला सुरुवात केली की तुम्ही यज्ञाचं रक्षण करण्यासाठी पाठवून द्या राम आणि लक्ष्मणाला. याचं कारण काय आहे, हे रक्षण तर करतील आणि रक्षण झाल्याच्या नंतर तुम्हाला सून सुद्धा घेऊन येणार आहेत. असं म्हटल्याच्या नंतर महाराज आता म्हाताऱ्या माणसाला जर म्हणलं तुम्हाला सून येणार आहे म्हणल्यानंतर त्यांना आनंद होतो, तसे दशरथ महाराजाला सुद्धा आनंद झाला. म्हणजे असं आहे का, ठीक आहे मग जाऊ द्या. मग महाराज वशिष्ठांच्या आज्ञेनुसार विश्वामित्रांकडे महाराज यज्ञाचं रक्षण करण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्र आणि लक्ष्मण भैया गेलेले आहेत. दोघंही यज्ञाचं रक्षण करतात. यज्ञ पूर्ण झाला. यज्ञ पूर्ण झाल्याच्या नंतर महाराज आता परत जायचंय असा विचार लक्ष्मण भैया आणि रामचंद्र प्रभू करतात. पण महाराज विश्वामित्रांनी सांगितलं की आता आपल्याला अयोध्या नगरीला न जाता आता आपल्याला जनकपुरीला जायचंय. की जनक महाराजांनी एक स्वयंवर ठेवलेला आहे, तो स्वयंवर ते धनुष्य यज्ञ ठेवलेला आहे, ते पाहण्यासाठी आपल्याला जायचंय. असं म्हटल्याच्या नंतर महाराज आता विश्वामित्र महाराज प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भैया जनकपुरीकडे जातात. जात असताना वाटेमध्ये अहिल्याचा उद्धार केलेला आहे. उद्धार करून माझा पुढे जातात. पुढे जात असताना जनकपुरीमध्ये गेल्याच्या नंतर प्रभूचं स्वागत होतं, विश्वामित्रांचं स्वागत होतं. सर्वजण पाहतात हे जे दिव्य बालक आहे ते कोण असतील, एवढे जे दिव्य बालक आहेत. महाराज त्या प्रभूकडे पाहिल्याच्या नंतर महाराज लोक एकदम आनंद व्यक्त करू लागले. सर्वांना आनंद होत होता. एवढं दिव्य तेज प्रभूचं होतं. रामचंद्राचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर असं वाटू लागलं की सर्वजण म्हणू लागले आपले जे राजा आहेत ना, या राजांनी हा जे सीता स्वयंवर ठेवलं, या स्वयंवर कशासाठी ठेवला असेल, हा प्रण कशासाठी ठेवला असेल. हे दिव्य सुकुमार बालक आहेत ना, या बालकांनाच आपली जी कन्या आहे, ही जानकी आहे, ही दिली पाहिजे असं सर्वजण म्हणू लागले. महाराज जनक महाराजांनी वशिष्ठांचा प्रभू श्रीरामाचा आदरतिथ्य केलेला आहे, सत्कार केलेला आहे. दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस महाराज प्रभू श्रीरामचंद्र आपल्या गुरूंना पूजेचं साहित्य आणण्यासाठी बागेमध्ये जातात, त्यावेळेस सीता मातेची आणि प्रभू श्रीरामाची नजर होते. त्यावेळेस भगवती सीता माता सुद्धा कुलदेवीकडे प्रार्थना करतात आणि प्रार्थना करून भगवंताशीच मागणं घातलेलं आहे त्यांनी त्या मातेकडं. महाराज जसं राजसभेमध्ये गेल्याच्या नंतर पाहतात अनेक देशदेशीचे तिथे राजे आलेले आहेत. कशासाठी, ते धनुष्य उचलायचा आणि त्याला दोर लावायचा, आणि जो धनुष्य उचलून आणि दोर लावेल त्याला सीता वरमाळा घालणार. असं म्हटल्याच्या नंतर महाराज सगळे देशोदेशीचे राजे आलेत. कशासाठी आले होते, का आले होते, तर महाराज ही जी सीता आहे, ही सीतेनं महाराज लहान असतानाच हे जे एवढं मोठं जे शिवधनुष्य आहे त्या धनुष्याला महाराज धनुष्याच्या खालची जागा सारवली होती. त्यावेळेस महाराज जनकाने पाहिलं, अरे एवढं मोठं धनुष्य आहे, हे धनुष्य 1000 हत्तीला उचलेल एवढं जड धनुष्य आहे, हे शिवधनुष्य, हे कोणी उचलून याच्या खालची जागा सारवली असा विचार जनक महाराज करतात. विचारतात सेवकाला. त्यावेळेस सेवकाने सांगितलं की महाराज आम्ही नाही सारवलं, ते जानकीनं सारवलं. त्यावेळेस महाराज जनक महाराजांनी जानकीला बोलवतात. जानकी जानकी असा आवाज दिला. महाराज ते चिमुकले, पावल्या टाकत टाकत गेले. काय बाबा, कशाला बोलवलं. विचारतात जानकी या धनुष्याच्या खालची जागा कोणी सारवली. त्यावेळेस ही सीता माता सांगते की बाबा ही जागा मीच सारवली. मग म्हणे कशी सारवली, तर ती सीता मातेनं लगेच ते धनुष्य डाव्या हातानं उचलते आणि उजव्या हातानं सारवते. जसं सारवतात ना तसं करून दाखवते.
मग त्यावेळेस जनक महाराजाला वाटतं, अरे ही ज्या भगवंताची देवी आहे त्या देवालाच प्राप्त झाली पाहिजे, म्हणून महाराज हा प्रण महाराज जनक महाराजांनी ठेवलेलं आहे बरं का. मग आज देशोदेशीचे राजे आलेले आहेत. या राजांनी महाराज प्रयत्न केला, पण महाराज कोणालाही ते धनुष्य उचलल्या जात नाही. धनुष उचलत नाही महाराज. त्याच्यामध्ये अनेक देशदेशीचे राजे होते, त्याच्यामध्ये रावण सुद्धा होता बरं का. असं म्हणतात रावणाच्या छातीवर ते धनुष्यबाण पडलं. मग महाराज रावणाला सुद्धा ते उचललं नाही. त्यावेळेस महाराज हा जनक महाराज चिडतो, सभेमध्ये उठून उभा राहतो, अरे या पृथ्वी तलावर एकही क्षत्रिय जिवंत नाही का? ही पृथ्वी निक्षत्रिय झालेली आहे का? असं रागानं म्हटल्याच्या नंतर महाराज लक्ष्मण भैयाला ते शब्द सहन होत नाहीत, आणि सहन न झाल्याने महाराज लक्ष्मण भैया विचार करतात, खबरदार जनक, या पृथ्वीवर जोपर्यंत रघुवंशातले राजे जिवंत आहेत ना तोपर्यंत पृथ्वी निक्षत्रिय होणार नाही. असं म्हटल्याच्या नंतर महाराज जनक महाराज म्हणतात, तुमचं जर एवढं शौर्य असेल ना तर तुम्ही का दाखवत नाहीत शौर्य? त्यावेळेस लक्ष्मण भैया म्हणतात की माझ्या दादाला गुरुची आज्ञा नाहीये म्हणून ते आपलं सामर्थ्य दाखवत नाहीत. असं म्हटल्याच्या नंतर महाराज वशिष्ठांनी विश्वामित्रांनी प्रभू श्रीरामचंद्रांना आज्ञा केली. आज्ञा केल्यानंतर महाराज प्रभू श्रीरामचंद्र महाराज गुरुंना दंडवत करतात. सभेतील सर्वांना दंडवत करून त्या धनुष्यबाणाच्या जवळ गेले, आणि गेल्याच्या नंतर महाराज डाव्या हाताने भगवंताने धनुष्य उचललेला आहे, आणि धनुष्य उचलून त्याला प्रतींच्या जे दोर लावत होते त्यावेळेस ते धनुष्याचे दोन भाग झाले. धनुष्य तुटलं, खूप मोठा आवाज झाला तिथे महाराज. धनुष्य तुटल्या गेलं. महाराज हे दृश्य सर्व लोकांनी पाहिलं. सीतामाता प्रसन्न होत्या, खूप प्रसन्न होत्या महाराज. सीतामातेनं जी वरमाला आहे ती वरमाला प्रभूच्या गळ्यामध्ये टाकलेली आहे. यानंतर महाराज प्रभूच्या गळ्यामध्ये वरमाला टाकल्यानंतर तिथे महाराज जनक महाराजांची दुसरी मुलगी आणि त्यांच्या भावाच्या 2 मुली या दशरथ महाराजांच्या 4ही पुत्रांना देण्यात आल्या, आणि विवाह भगवंताचा अगदी थाटामाटामध्ये संपन्न झालेला आहे. यानंतर सर्वजण अयोध्येला येतात. अयोध्येला आल्यानंतर सर्वांचं स्वागत केलं जातं. स्वागत केल्याच्या नंतर महाराज कैकईचे जे 2 वर आहेत ना ते 2 वर कैकई मागते, आणि काय मागते? पहिल्या वरानं महाराज भरताला राज्य, आणि दुसऱ्या वरामध्ये महाराज प्रभू श्रीरामचंद्राला वनवास असं ती मागते. यानंतर महाराज जो रामायणाचा प्रसंग आहे तो प्रसंग सर्वांनाच ज्ञात आहे, म्हणून महाराज प्रभूचं महाराज वनवास सुरू होतो. मग त्याच्यानंतर सीतेमातेचं हरण होतं. रावणाला प्रभू श्रीरामांनी मारलेलं आहे, आणि महाराज प्रभू श्रीरामचंद्र परत अयोध्येला येऊन राज्य करतात. ही महाराज हे रामायण 2च अध्यायामध्ये इथं आलेलं आहे भागवतामध्ये. यानंतर याच वंशामध्ये अनेक असे राजे झालेले आहेत. त्यानंतर महाराज सूर्यवंश इथं संपतो बरं का. सूर्यवंश संपतो. सूर्यवंशाची कीर्ती जी आहे, पवित्र कीर्ती जे राजे झालेले आहेत त्या राजाचं वर्णन इथं भगवान शुकाचार्य राजर्षी परीक्षित महाराजांना सांगतात. याच वंशामध्ये ययाती राजा झालेले आहेत. ययाती राजा झालेले आहेत यांचं चरित्र सांगितल्याच्या नंतर महाराज नवमस्कंदाची समाप्ती होते. दशमस्कंदाला सुरू करण्यापूर्वी महाराज दशमस्कंदाला आपल्याला सुरू करायचं आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, थोडासा वेळ आहे. धावत्या वेगामध्ये आपल्याला कृष्ण जन्मापर्यंत कथा घेऊन जायची, म्हणून महाराज दशमस्कंदाला सुरू करत असताना हरिः ओम ओम नमो भगवते वासुदेवाय. म्हणा सर्वजण ओम नमो भगवते वासुदेवाय. हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. राजोवाच कथितो वंशविस्तारो भवता सोमसूर्ययो राज्ञा चोभयवंशानां चरितं परमद्भुतम्. अनंत कोटी ब्रह्मांड नायक परात्पर
परमेश्वर परब्रह्म परमात्मा भगवान श्रीकृष्णांची ही अद्भुत लीला म्हणजे श्रीमद भागवत दशमस्कंदाची कथा आपण श्रवण करत आहोत. दशमस्कंद म्हणजे भगवंताचं हृदय आहे बरं. हृदयस्थानी असलेली ही दशमस्कंदाची कथा आहे. भगवंताचे जे 5 प्राण आहेत ते प्राण म्हणजे रास पंचाध्यायी आलेले आहेत बरं का. 5 अध्याय आलेले आहेत. महाराज भगवंताच्या हृदयस्थानी असणारी ही जी पवित्र कथा दशमस्कंदाची कथा आपल्याला श्रवण करायची आहे. त्यावेळेस सूर्यवंश सांगितलेला आहे परीक्षित महाराजांना. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुला विस्ताराने मी आतापर्यंत सूर्यवंश सांगितलेला आहे. आता परीक्षित राजा भगवान शुकाचार्यांना म्हणतात की महाराज, ज्या प्रभूंनी माझं रक्षण केलेलं आहे, ज्या प्रभूंचं जन्म यदुवंशात झालेला आहे, अशा प्रभूंचं चरित्र मी ऐकू इच्छितो. मला त्यांचं चरित्र सांगा. याचं कारण काय आहे? त्याच प्रभूंनी ज्यावेळेस मी मातेच्या गर्भामध्ये होतो त्या प्रभूंनी माझं रक्षण केलेलं आहे, म्हणून मला त्यांचं चरित्र ऐकावंसं वाटतंय. मला ते विस्तारानं सांगा असं म्हणतात बरं का. कारण ज्या प्रभूने आपल्याला जीवदान दिलेलं आहे त्या प्रभूला विसरून कसं जमेल? त्या प्रभूचं चिंतन केलं पाहिजे, गुण गायले पाहिजे. म्हणून महाराज राजा आपल्या गुरुकडे शुकाचार्याकडे विनंती करतो की मला त्यांचं चरित्र सांगा. असं म्हटल्याच्या नंतर महाराज भगवान शुकाचार्य सांगायला सुरुवात करतात. सम्यक व्यवस्थिता बुद्धिस स्तव राजर्षि सत्तमः वासुदेव कथायांते यज्जाता नैष्टकीरती. महाराज श्री शुकदेव सांगायला सुरुवात करतात. राजा, तुझ्या भगवंताविषयी त्यांच्या चरित्रासंबंधी मला प्रश्न केलास ना, ते ऐकून सुद्धा मला आनंद झाला. त्याचं कारण काय आहे? कारण भगवंताच्या कथेसंबंधी तुम्हाला प्रश्न केलास, ते प्रश्न खूप चांगला आहे बरं का. कारण काहीचं जे चरित्र असतं ते चरित्र ते कधी होतो? जन्मल्यावर काही त्यांनी जर एखादा पुरुषार्थ केला तर आपल्याला त्याचं काहीतरी वैशिष्ट्य सांगता येतं की बाबा अमक्या अमक्याचा जन्म या वर्षी झाला, जन्मल्यापासून त्यांनी खूप कष्ट घेतले आणि या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवले, काहीतरी पुरुषार्थ केलं, असं कधी सांगता येतं आपण? जन्म झाल्याच्या नंतर. पण भगवान परमात्म्याचं महाराज महत्व जे आहे, महात्म्य जे आहे ते जन्माच्या अगोदरपासून आहे म्हणतात बरं का. सामान्य माणसाचा विचार केला तर जन्माच्या नंतर पासून सांगता येतं त्याचं असं जीवनचरित्र. पण भगवंताचं जे महत्व आहे ते महत्व आपल्याला जन्माच्या अगोदरपासून सांगतं. काय होतं? या पृथ्वी तलावर जे राजे लोक आहेत ते राजे लोक दुष्ट अशा प्रकारचे होते. झालं होतं, राजे पाप करू लागले. जे भक्त आहेत, गायी आहेत, त्यांना त्रास देऊ लागले. महाराज आक्रांता भूरिभारेन ब्रह्मणम शरणम येयो. महाराज ही भूमी आहे आक्रांत होऊन गेलेली आहे. ही जी पृथ्वी आहे ही पृथ्वी महाराज गायीचं रूप तिनं धारण केलेलं आहे आणि गायीचं रूप धारण करून ही ब्रह्मदेवाकडे गेली. आणि ब्रह्मदेवाकडे गेल्याच्या नंतर महाराज ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू, भगवान शंकर सुद्धा महाराज हे विष्णूकडे जातात. ब्रह्मानी
दीनाचे त्रास दूरी दूरी सर्व दीनाचे त्रास दूरी दूरी सर्व सर्वांना त्रास होत होता महाराज. म्हणून महाराज ही जी पृथ्वी आहे गाईचे रूप धारण करून ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेव भगवान शंकर हे सर्वजण महाराज मिळून आता विष्णूकडे जातात. विष्णूकडे गेल्याच्या नंतर भगवान विष्णूकडे गेले आणि गेल्याच्या नंतर विष्णू भगवंतांना सांगितलं की देवा आम्हाला असा त्रास आहे, खूप त्रास होतो रे देवा. त्यावेळेस देवाची स्तुती केली, देवाला प्रसन्न करून सांगितलं की देवा आता तुम्ही अवतार धारण करा, कारण तुमचा अवतार जर धारण केला तर हे जे पापी जे भक्त आहेत यांचा नायनाट तुम्हीच करू शकतात भगवंता. म्हणून त्या भगवंताची स्तुती केली. स्तुती केल्याच्या नंतर महाराज भगवंतानं सांगितलं की ठीक आहे, काही काळजी करू नका, मी जन्माला येईन. त्यावेळेस सांगितलं वसुदेव गृहे साक्षात भगवान पुरुष परः जनिष्यते तत्प्रियकम संभवंतो सुरस्त्रिय. सांगतात परमपुरुष असणारे जे भगवान परमात्मा आहेत ना, वसुदेवाच्या घरी अवतार धारण घेणार आहेत. असं म्हटल्याच्या नंतर महाराज गायी भक्त यांचा सांभाळ करण्यासाठी देवकीच्या गर्भामध्ये भक्त येतील असं सांगितलेलं आहे. महाराज आता असे आकाशवाणीच्या द्वारा महाराज भगवंतांनी सांगितलं की मी जन्म धारण करेन, येईल असं सांगितलं. पण मग ज्याच्या घरी भगवंताचा जन्म होणार आहे त्या वसुदेव महाराजाचं आता लग्नच राहिलं होतं असं म्हणतो बरं. ज्यांच्या घरी जन्म व्हायचा आहे भगवंताचा, वसुदेव गृहे साक्षात असं म्हणलेले. वसुदेवाच्या जर घरी भगवंताचा जन्म होणार असेल तर वसुदेवाचा अगोदर लग्न व्हायला पाहिजे ना. म्हणून महाराज वसुदेवाचा जन्म कसा झाला हे सांगतात. महाराज उग्रसेन महाराज आणि सूरसेन महाराज. उग्रसेन महाराज हे सम्राट चक्रवर्ती होते आणि सूरसेन महाराज हे त्यांचे सहकारी होते, मंडलिक राजे होते. मग सूरसेन महाराज यांना एक पुत्र आहे, त्यांचं नाव आहे वसुदेव. ते हळूहळू मोठे होऊ लागले आणि उग्रसेन महाराजांना सुद्धा एक पुत्र झाला. मग पुत्र झाला उग्रसेन महाराजांना. मग पुत्र झाल्याच्या नंतर महाराज त्या पुत्राची जन्मकुंडली पाहिल्याच्या नंतर महाराज त्या जन्मकुंडलीमध्ये महाराज सगळे दोषच निघाले. मग त्या ब्राह्मणांनी सांगितलं की हा जो पुत्र आहे हा पुत्र तुमच्या कुलाचा कुलांगार आहे, कुलाचा घातक आहे, कुलनाशक असा पुत्र जन्माला आलेला आहे. असं म्हटल्याच्या नंतर कुळाचा कर्दन का असा पुत्र तुम्हाला प्राप्त झालेला आहे, तुमच्या पोटी जन्माला आलेला आहे. असं म्हटल्याच्या नंतर महाराज आता उग्रसेन महाराजाला चिंता वाटली. आता पुत्र तर जन्मलेला आहे, काय करावा, याला मारू तर वाटत नाही म्हणून विचार करतात. महाराज उग्रसेन महाराजांनी विचार केला पुत्राला न मारता आपण काय करावं, त्याला कुठेतरी फेकून द्यावं. मग इतरत्र फेकून देण्यापेक्षा पाण्यामध्ये त्यांनी फेकून द्यायचा विचार केला. महाराज त्या बाळाला एका पेटीमध्ये टाकलं आणि पेटीमध्ये टाकून महाराज ती पेटी यमुनेमध्ये प्रवाहित केली. एके दिवशी सकाळी सकाळी सूरसेन महाराज यमुनेमयाच्या स्नानाला गेले. स्नानाला गेल्याच्या नंतर त्यांना ती पेटी वाहत येताना दिसल्याच्या नंतर त्यांनी ती पेटी घेतली. उघडून पाहतात आत एक छोटंसं बाळ. महाराज ते बाळ जिवंत बाळ होतं तसंच. मग त्यांनी ते बाळ आपल्या घरी आणलं आणि आपल्या पत्नीला सांगितलं जसा हा वसुदेव आहे ना तसाच याचा सांभाळ करायचा. महाराज त्या बाळाचं नाव ठेवण्यात आलं कंस. महाराज दोन्हीही बालक लहानाचे मोठे होऊ लागले. तेवढ्यामध्ये काय झालं, लहानाचे मोठे होत असताना महाराज एके दिवशी नारदजी तिथे आले. नारदजी आले आणि नारदजी ह्या कंसाला विचारतात कंस तू कुणाचा आहेस रे. त्यावेळेस कंसाने सांगितलं मी सूरसेन महाराजाचा आहे. त्यावेळेस महाराज नारदजी म्हणतात अरे कंसा तू सूरसेन महाराजाचा नसून तू उग्रसेन महाराजाचा आहेस. तू या मथुरा नगरीचे जे राजे आहेत, सम्राट चक्रवर्ती आहेत, उग्रसेन महाराज यांचा पुत्र आहेस. तुझ्या वडिलांनी तुला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, तुला पेटीमध्ये प्रवाहित केलेला आहे असं नारदाने सांगितलं. सांगितल्याच्या नंतर महाराज जसे सूरसेन महाराज बाहेरून परत आले
आल्याच्या नंतर महाराज आता कंस सुरसेन महाराजाला विचारायला सुरुवात केली की बाबा खरं सांगा मी कुणाच आहे. त्यावेळेस सुरसेन महाराजांनी सांगितलं असं का प्रश्न विचारतोस. त्यावेळेस त्यांनी 2-3 वेळेस प्रश्न विचारला आणि सांगत नव्हते सुरसेन महाराज. त्यावेळेस त्यांनी सांगितलं कंसाने की मला नारदाने सर्व काही सांगितलेले, तुम्ही मला सांगा मी कुणाच आहे. त्यावेळेस सुरसेन महाराजांनी सांगितलं की तुझे ऐकलंस ना ते खरंच आहे. त्यावेळेस महाराज या कंसाला राग आला. जर उग्रसेन महाराजांनी मला लहानपणी जर मारण्याचं ठरवले ना मीही त्यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज ते त्या सुरसेन महाराजाच्या घराचा त्याग करून महाराज हिमालयात गेले. हिमालयात जाऊन त्यांनी घोर तपश्चर्या केलेली आहे आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर भगवान शंकर प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर महाराज अमरत्व मागितलं. भगवान शंकरांनी सांगितलं की सगळ्याला अमर होता येत नाही, अमरत्व तुला देता येत नाही, हा तुला दुसरं काहीतरी वरदान माग असं म्हटल्याच्या नंतर महाराज कंस वर मागतोय. काय वर मागितला की मला असं काही तुम्ही वरदान द्या जेणेकरून माझं मृत्यू होणार नाही, पराभव होणार नाही असं म्हटल्याच्या नंतर भगवान शंकरांनी महाराज एक शिवधनुष्य दिलं. शिवधनुष्य कंसाला दिल्याच्या नंतर सांगितलं की तू हे जे शिवधनुष्य आहे हे शिवधनुष्य घेऊन तू जिथे जाशील ना तिथे तुला विजय प्राप्त होईल असं म्हटल्याच्या नंतर महाराज हा जो कंस आहे हा कंस महाराज आपल्या नगरामध्ये इतरत्र सर्वत्र ठिकाणी जातो आणि जे छोटे छोटे राजे आहेत ना त्यांच्याशी युद्ध करतो आणि युद्ध केल्याच्या नंतर मुख्य राजांना मारतो, पराभव करतो आणि त्यांची जी सेना आहे संपत्ती आहे ते हिसकावून बळकावून घेऊन महाराज खूप मोठी सेना त्यांनी तयार केलेली आहे आणि तयार सेना झालेली आहे ना. मग एक दिवशी आपल्याकडे खूप सेना झालेली पाहून महाराज हा जो कंस आहे या कंसाने आपल्या पित्यावर म्हणजे आपली जी नगरी आहे मथुरा नगरी, या मथुरा नगरीवरचे जे राजे आहेत उग्रसेन महाराज यांच्यासोबत महाराज त्यांनी युद्ध केलेलं आहे. युद्धामध्ये उग्रसेन महाराजांना पराभव प्राप्त झाला आणि पराभवामध्ये महाराज उग्रसेन महाराजांचा पराभव झाला म्हणून उग्रसेन महाराजांना त्यांनी कारागृहामध्ये टाकलं आणि मथुरेचा राजा आता कंस झालेला आहे. मथुरेचा राजा कंस झालेला आहे. महाराज आता राजा राज्य करू लागला. एके दिवशी हा जो कंस आहे हा कंस महाराज पाहतोय तर आपल्या राजवाड्यामध्ये एक सुंदर अशी कन्या फिरते. कोण आहे ही बघते, अरे ही कोण आहे विचार करतो, एवढी तरुणी सुंदर दिसणारी कोण आहे. त्याला पुन्हा लक्षात अरे मी किती मूर्ख आहे, ही तर आपली बहीण आहे ना, ही ती देवक महाराजाची ही देवकी आहे. त्यावेळेस महाराज ती उपवर झालेली आहे. तो विचार करतोय कंस की आपली बहीण मोठी झालेली आहे, आता आपण या बहिणीचं लग्न केलं पाहिजे असा विचार महाराज कंस करतो. आणि कंस विचार करून आता कोणालाही कन्या द्यायची, आपल्या बहिणीचं लग्न कोणासोबत करायचं असा विचार कंस करतो महाराज. आणि असा विचार केल्याच्या नंतर कंसाला लक्षात येतं अरे आपण लहानपणापासून ज्यांच्या घरी खेळलो असे आपले मित्र आहेत ना वसुदेव, त्यांनाच ही आपली बहीण द्यायची असा विचार करतात महाराज. कंस आपल्या बहिणीचा हात महाराज वसुदेवाच्या हातात देण्यासाठी कंस विचार करतो आणि कंस महाराज सुरसेन महाराजाकडे जातात आणि सुरसेन महाराजाकडे गेल्याच्या नंतर सांगतात की वसुदेवासोबत या देवकीचं लग्न करायचं आहे. त्यावेळेस वसुदेवाने आणि सुरसेन महाराजांनी महाराज होकार दिला. होकार दिल्याच्या नंतर महाराज आता आपल्या बहिणीचे जे लग्न आहे ते लग्न थाटामाटामध्ये करायचा असा विचार करून महाराज कंस महाराज देवकीच्या लग्नाची तयारी करतो. देवकीच्या लग्नाची तयारी करतो महाराज. ठरलेल्या वेळामध्ये लग्न लावायचं म्हणून महाराज खूप मोठी अशी तयारी त्यांनी केलेली आहे. ती जी आपली नगरी आहे त्या नगरीमध्ये महाराज सडा समाजन केलेला आहे, रांगोळ्या काढलेल्या आहेत, सनई चौघडे वाजू लागले, सुंदर असं वातावरण महाराज तिथं झालेलं आहे. सनई चौघड्याच्या वाद्यामध्ये त्या वधूवरांना घेऊन येण्यात आलं आणि आल्याच्या नंतर महाराज लग्न लागलं. सगळेजण पाहतात अरे लग्न करावं तर कंस आपल्या बहिणीचं जसं करतोय ना तशा प्रकारे लग्न केलं पाहिजे. सगळेजण त्या लग्नाची प्रशंसा करू लागले महाराज. त्या लग्नामध्ये महाराज त्यांनी आपल्या बहिणीला भेटवस्तू दिलेल्या आहेत, नाना प्रकारच्या भेटवस्तू दिलेल्या आहेत.
200 दासी दिलेले आहेत महाराज. 400 हत्ती, घोडे, काही सेना त्यांनी दिलेली आहे. एवढं सारं महाराज नवरत्नाने भरलेले महाराज मोठे मोठे ताट त्यांच्या समोर ठेवलेले आहेत. हिरे, माणिक, मोती, पाचू महाराज अनेक असे नवरत्न महाराज हा कंस आपल्या बहिणीला उपहार म्हणून देण्यासाठी तिथे त्यांनी ठेवलेला आहे. हे पाहिल्याच्या नंतर लोकांनी सर्वांनी प्रशंसा केली आणि प्रशंसा करत विचार करू लागले की लग्न करावं तर कंसासारखं करावं. कंसाने आपल्या बहिणीचं लग्न बघा किती थाटामाटात करतोय. त्यावेळेस ते वचन ऐकून कंस म्हणतोय, अरे लग्न हे साधं आहे. लग्नापेक्षा माझ्या बहिणीची ज्या वेळेस मी वरात काढेल ना ती वरात पाहण्यासारखी असेल असं म्हणतो बरं का कंस. महाराज असं म्हणल्याच्या नंतर महाराज सगळ्या लोकाला सांगू लागला, लग्नापेक्षा वरात आपल्याला खूप मोठ्यानं काढायची, चांगल्या उत्साहानं वरात काढायची, सुशोभित अशी वरात राहणार असं म्हटल्याच्या नंतर महाराज लग्न हा पार पडला. आता आपल्या बहिणीची वरात काढण्यासाठी महाराज एक सुंदर असं रथ तयार केलेला आहे. त्या रथाला महाराज 5 घोडे जुंपलेले आहेत. महाराज सोन्याचे सिंहासन टाकलेले बसण्यासाठी. आणि ते जो रथ आहे तो रथ हाकण्यासाठी स्वतः कंस बसलेला आहे बरं का. कंस बसलेला आहे. तो सेवकाला म्हणतो, आज मी माझ्या बहिणीचा जो रथ आहे ना तो स्वतः मी हाकणार. म्हणून महाराज सारथ्यपण करण्यासाठी हा कंस बसलेला आहे. कंस स्वतः महाराज वरातीमध्ये ते रथ हाकतो. महाराज नाना प्रकारच्या भेटवस्तू दिलेल्या आहेत, दासदासी दिलेले आहेत. महाराज अशी सुंदर वाजत गाजत त्या नगरामधून ही वरात जात होती. वरात जात असताना महाराज आकाशवाणी झाली आणि आकाशवाणी झाल्याच्या कारणानं महाराज आकाशवाणी काय सांगते, अरे मूर्खा तुझ्या बहिणीची वरात काढतोस ना, तिचा जो तिचा जो संतान आहे ते तुझा नाश करणार आहे असं म्हटल्याच्या नंतर महाराज हे जे वचन महाराज आकाशवाणीचे त्या कंसाच्या कानावर पडले. महाराज एवढा आनंदित असणारा हा जो कंस आहे हा कंस विचार करतोय, अरे ज्या बहिणीची वरात एवढ्या उत्साहानं आनंदानं मी काढतोय ना तिचा जर अष्टम गर्भ मला जर मारणारा असेल, माझा जर काळ असेल तर महाराज ही जी बहीण आहे या बहिणीला ठेवून काय उपयोग आहे. या बहिणीला जिवंत न ठेवता मारलेलं बरं म्हणून महाराज त्यांनी लगेच उठलेला आहे, हातामध्ये खडग घेतलं आणि मारायला धावला. तेवढ्यामध्ये महाराज वसुदेवाने लगेच हात धरला आणि कंसाला सांगितलं, अरे कंसा तू वीर आहेस, वीरानं असं कृत्य करणं शोभत नाही. म्हणून सांगितलं की तू एक तर ही स्त्री आहे, स्त्रीवर हात उचलणं हे वीराला शोभा देत नाही आणि उलट ही तुझी बहीण आहे. त्यावेळेस महाराज कंस ऐकायला तयार नाही. त्यावेळेस वसुदेवाने सांगितलं, अरे जर हिचा 8वा गर्भ तुला मारणार आहे ना तर मग 8वा गर्भ मारणार असेल ना तर मग मी हिचे जेवढे काही बालक आहेत तेवढे मी तुला आणून देतो असं वचन महाराज त्या कंसाला वसुदेवाने दिलेलं आहे. आणि वसुदेवाने असं वचन दिल्याच्या नंतर महाराज हे जे वसुदेव आणि ही देवकी माता आपल्या नगराला निघून गेलेले आहेत. महाराज निघून गेल्याच्या नंतर जशी ही देवकी माता पहिल्यानं गर्भवती राहते त्यावेळेस एका सुंदर बाळाला तिनं जन्म दिलेला आहे बरं. सुंदर बाळाला तिनं जन्म दिला आणि जन्म दिल्याच्या नंतर महाराज आता वसुदेव ठरल्याप्रमाणे आपला जो पहिला पुत्र आहे तो पहिला पुत्र कंसाकडे घेऊन जातो. कंसाकडे घेऊन गेल्याच्या नंतर महाराज कंस पाहतो तेवढं सुंदर लहानसं बाळ. महाराज पाहिल्याच्या नंतर कंसाला आनंद होतो. कंस मनामध्ये विचार करतो, मग ही जर आकाशवाणी जर झाली नसती ना तर मी आज खूप आनंदित होतो. त्याचं कारण काय आहे, मी आज मामा झालो होतो ना. आज मी मामा झालो म्हणून सगळ्या नगराला मी साखरपान वाटलो असतो, पण या आकाशवाणीच्या द्वारा मला सावधान केलं. म्हणून कंस विचार करतोय आणि एकदा विचार करतो की या बाळाला आपण मारलं पाहिजे.
एकदा विचार करतो, अरे एवढं गोंडस लहानसं बाळ आहे आणि हे पहिलं बाळ आहे ना, मग याला मारून काय उपयोग आहे, मला तर मारणारा आठवा आहे ना, मग याला कशाला मारायचं, असा विचार करतो. आणि विचार करून वसुदेवाला बोलवतो आणि वसुदेवाला बोलवून महाराज ते बालक त्याच्या हातात सोपवतो. वसुदेव ते बालक वापस घेऊन जातात. तेवढ्यामध्ये नारदजी तिथं आले आणि नारदजी तिथं आल्याच्या नंतर नारदाने कंसाला सांगितलं, काय म्हणे कंसा, काय केलंस हे, अरे तुझे हे कृत्य केलंस हे काही बरोबर नाही. याचं कारण काय, कंसाला युक्तीनं समजावून सांगितलं नारदाने एक कमळ पुष्प आणलं आणि कमळ पुष्प आणून कंसाला समजून सांगतात, बघ म्हणे ह्याला पाकळ्या किती 8, सांग म्हणे याच्यातली पहिली कोणती आणि 8वी कोणती पाकळी आहे. त्यावेळेस कुठूनही मोडलं तरी कोणतीही पहिली कोणतीही 8वी होऊ लागली. महाराज हे जे देवर्षी नारद आहेत ना, हे देवर्षी नारद कंसाला भेटले कशासाठी होते, पुण्य सारवया भेटे देव ऋषी, पुण्य सारवया भेटे देव ऋषी, सारवया भेटे पुण्य सारवया वधी बाळकाची देऊ वधी बाळकाची देऊ पुण्य सारवया येथे देव पुण्य सारवया येथे देव पुण्य सारवया पुण्य सारवया महाराज देवर्षी नारद अत्यंत पुण्य सारावया. मग पाप जर नाही झालं ना, कंसाच्या हातून जर पाप झालं नाही तर महाराज कंसाचा म्हणजे नाश कसा होईल यासाठी महाराज नारद महर्षी येतात आणि नारदांनी सांगितलं की तू त्या बालकाला जिवंत ठेवू नको, मार अशी आज्ञा दिली महाराज. त्यावेळेस कंसाने आपले सेवक पाठवले वसुदेवाकडे आणि वसुदेवाकडे पाठवून महाराज त्या बालकाला बोलवलं आणि सोबत आता वसुदेव देवकी सर्वजण आल्याच्या नंतर महाराज त्या समक्ष मातेच्या समक्ष त्या बाळाला हातावर घेतलेला आहे आणि गर्र 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 फिरून येतात भिंतीवर. ते आपटण्याच्या नंतर महाराज जे चिमुकलं बाळ होतं ना ते लगेच प्राण झालं. त्यानंतर महाराज आता वसुदेव देवकी यांना कारागृहात टाकण्यात आलं. कारागृहात टाकल्यानंतर महाराज एकाच्या मागे एक महाराज 6 बालक या कंसाने मारले बरं का. 6ही मारित दुराचारी. महाराज एक एक बालकाला ते मारत गेला. मारल्याच्या नंतर महाराज ज्यावेळेस 7व्यानं देवकी माता गर्भवती होती त्यावेळेस भगवंताने माया भगवंताची जी माया आहे त्या मायेला एक काम सोपवलं. काय कारण हे जे देवकी मातेच्या पोटामध्ये जो गर्भ आहे ते वसुदेव महाराजाची जी दुसरी पत्नी रोहिणी माता तिच्या पोटामध्ये नेऊन ठेवण्याचं कार्य हे मायेकडे दिलं. कारण माया या सर्व संभवात, मायेला कार्य सर्व संभव असतात म्हणून महाराज मायेकडे ते कार्य सोपवलं. मायेनं प्रभूची आज्ञा मानून ते जे गर्भ आहे ते गर्भ महाराज रोहिणी मातेच्या पोटात रात्रीच्या वेळी टाकल्याच्या नंतर इकडे विचार करू लागले, अरे कसं झालं असं नाही. त्यावेळेस महाराज त्यांचे जे गुरु आहेत कुलगुरूंनी सांगितलं की काही काळजी करायचं कारण नाही, हे जे गर्भ आहे हे गर्भ वसुदेवाचंच आहे असं समजावून सांगितल्याच्या नंतर महाराज रोहिणी माता आता चिंता करत नाहीये. आणि इकडे काय झालं, ज्यावेळेस महाराज ही देवकी माता आता 8व्याने गर्भवती आहे तर या देवकीचा महाराज जे तेज आहे ते तेज एकदम जसा सूर्य प्रकाशित असतो, दैदिप्यमान असतो, तशा प्रकारचं तेज या देवकी मातेचं दिसत होतं बरं का. देवकी मातेचं तेज, देवकीचे तेज, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज
देदीप्यमान अशा स्वरूपाचं त्या देवकीचं तेज दिसू लागलं. ते देवकीचं तेज पाहिल्याच्या नंतर महाराज कंसाचं हृदय जळू लागलं बरं का. कंसाला भीती वाटू लागली. कंस विचार करतोय, अरे हे एवढं देदीप्यमान तेज, आजपर्यंत मी या देवकीचं कधी असं तेज पाहिलं नाही, असं तेज या देवकीचं दिसतंय. कंसाला भीती वाटू लागली. आता जो 8वा गर्भ हिच्या पोटामध्ये येणार आहे, खरंच आपला कर्दन काळ आहे असं त्याला भीती वाटू लागली. महाराज ज्यावेळेस आता हे जे गर्भ आहे महाराज हळूहळू वाढत गेलं, त्यावेळेस कंसाला तर भीती वाटत होती. त्यावेळेस महाराज भगवान परमात्म्याचा जन्म होण्याच्या अगोदर महाराज भगवान परमात्म्यांनी मायेला जे सांगितलं ना, ती माया हे सर्वजण आपापले कार्य यथायोग्य पद्धतीने करू लागले. सर्व देवतांनी अगोदर गर्भस्तुती केली बरं का. गर्भस्तुती केली महाराज. भगवंताची स्तुती केल्याच्या नंतर महाराज देवकीच्या गर्भामध्ये भगवान परमात्मा हळूहळू वाढू लागले. महाराज रोहिणी नक्षत्र आहे. रोहिणी नक्षत्र आकाशातील सर्व तारे ग्रह नक्षत्र शुभ होते. त्यावेळेस महाराज जसं एखादं सुंदर असं वातावरण असावं महाराज, पशु पक्षी कीट भृंग पतंग हे गुंजराव करीत होते, पक्षी किलबिलाट करत होते. रात्रीची वेळ होती तरीही महाराज असं सुंदर वातावरण होतं. का तर या अशा सुंदर वातावरणामध्ये महाराज जगाचे जे मालक आहेत परब्रह्म परमात्मा अवतरित होणार, म्हणून महाराज आज भगवंताचं प्राकट्य होणार आहे असं बोलून महाराज श्रावण मासामध्ये अष्टमी तिथी आहे. रोहिणी नक्षत्र या पवित्र नक्षत्रावर पवित्र अशा काळावर सुंदर अशा मंगलमय वातावरणामध्ये महाराज भगवान परमात्मा चतुर्भुज रूपाने प्रकट झाले. चतुर्भुज रूपाने प्रकट झाल्याच्या नंतर महाराज वसुदेव देवकींना आनंद झाला. आनंद झाला. वसुदेव देवकीने सांगितलं की भगवंता हे चतुर्भुज रूप तुमचं सावरून घ्या, आम्हाला तुम्ही बालक रूपाने हवे आहेत असं म्हटल्यानंतर महाराज रात्रीच्या वेळी त्या पवित्र अशा वातावरणामध्ये महाराज अष्टमीच्या रात्री भगवान परमात्मा अवतरित होतात. अवतरित झाल्यानंतर सगळ्यांनी भगवान परमात्म्याचा जय जयकार केलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान सगळ्या देवदेवतांनी सर्वांनी त्या भगवंताचा जय जयकार केलेला आहे. सगळ्यांना आनंद झालेला आहे. महाराज सगळ्यांना आनंद झाला. भगवंताने जसं जन्म घेतल्याच्या नंतर वसुदेव देवकीच्या हातातल्या पायातल्या बेड्या महाराज तुटून पडल्या, तुटून गळाल्यानंतर महाराज भगवंताने जे चतुर्भुज रूप अगोदर धारण केलं होतं ना, त्या वेळेसच भगवंताने सांगितलं होतं की माझा जन्म झाल्याच्या नंतर मला तुम्ही इथं ठेवू नका, मला
तिथं ठेवू नका, मला नंदबाबाच्या घरी गोकुळामध्ये घेऊन जा आणि तिथली जी योगमाया आहे ती योगमाया तुम्ही तिकडे घेऊन या असं सांगितल्याच्या नंतर वसुदेवानी महाराज त्या भगवंताला डोळे भरून पाहिलेलं आहे. एक टोपली घेतली, टोपलीमध्ये वस्त्र टाकलेलं आहे. वस्त्र टाकल्यानंतर महाराज त्या टोपलीमध्ये भगवंताला झोपवलं आणि भगवंताला झोपवल्याच्या नंतर महाराज आता वसुदेव तसे कारागृहाचे दरवाजे उघडले तर वसुदेव आता गोकुळकडे जातात. महाराज हलता हलता मंद 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 पावलानं महाराज वसुदेव आता नंदबाबाच्या गोकुळामध्ये जातात. भगवंताला घेऊन जातात. भगवंताला घेऊन जातात. भगवंताला घेऊन जात असताना वाटेमध्ये यमुना मैया आहे. यमुना मैया आहे. यमुना मैयाचा जो पाणी आहे त्या पाण्याचा थर वाढत चाललेला आहे. महाराज हे चढला चढला यमुना मैयाचं जे जल आहे यमुना जल आहे महाराज वाढत गेलं आणि हे वसुदेव ज्यावेळेस भगवंताचं दर्शन झालं त्या जलाला त्यावेळेस वसुदेवाने महाराज नंदबाबाच्या वाड्यात गेले आणि नंदबाबाच्या वाड्यात गेल्याच्या नंतर रात्रीची वेळ होती. त्या अवस्थेमध्ये महाराज नंदबाबाच्या राजवाड्यात गेल्याच्या नंतर यशोदा मैयाच्या जवळ जे बालक होतं ना त्या बालकाला घेऊन येतात आणि भगवान परमात्म्याला तिथं ठेवलेलं आहे. तिची योगमाया आहे त्या योगमायाला महाराज परत टोपलीमध्ये घेऊन येतात. आल्याच्या नंतर महाराज हे कारागृह जे उघडलेले होतं ना आता योगमाया आणि वसुदेव इकडे आल्याच्या नंतर कारागृह जसे पहिले लागलेले होते ना तसे लागले बंद झाले. हातापायामध्ये बेड्या अडकल्या गेल्या आणि अशा अवस्थेमध्ये आता ती योगमाया रडते. रडत असताना रडण्याचा आवाज ऐकला आणि जे सेवक आहेत ते सेवक रडण्याचा आवाज ऐकल्याच्या नंतर महाराज आता धावतच कंसाकडे जातात आणि कंसाकडे गेल्याच्या नंतर कंसाला सांगतात आठवा जन्मला आठवा जन्मला आठवा जन्मला अशी बातमी महाराज कंसाला दिली. कंसाला दिल्याच्या नंतर कंस धावतच येतो. आल्याच्या नंतर महाराज योगमाया आहे त्या योगमायेला कंसाने हातात धरलं. हातात धरून महाराज गर्र 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 फिरवलं. फिरून आपटणार तेवढ्यात ती योगमाया म्हणते अरे मला मारणार आहे ना मला तुला जो मारणार आहे ना तो माझ्या अगोदर जन्माला आला. सांगितल्याच्या नंतर महाराज ती योगमाया आकाशामध्ये उडून गेली. हा विचार करतोय अरे मला मारणारा अगोदर जन्माला असा ती योगमाया सांगते. कुठं जन्माला असेल कसा जन्माला असेल असा विचार हा कंस करतोय. महाराज इकडे काय झालं गोकुळामध्ये पहाड झाली आणि पहाड झाल्याच्या नंतर महाराज यशोदा मैया जागी झाली. पाहते आपल्या बाजूला एक सुंदरसं बाळ आहे. बाळ झोपलंय. महाराज ते बाळ झोपलेलं पाहून महाराज ती जी दासी आहेत ना त्या दासीने पाहिलं सुंदर असं राणीच्या बाजूला बाळ आहे. त्या दासी बाहेर पळत जातात आणि नंदबाबाला आनंदाची बातमी सांगतात की लाला भयो लाला भयो लाला भयो मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला असा आवाज महाराज नंदबाबाच्या कानावर पडला. त्यावेळेस नवरत्नाचा जो हार गळ्यामध्ये होता ना तो हार त्या दासीला भेट म्हणून दिलं महाराज नंदबाबांनी आणि नंदबाबाने पाहतात अरे खरंच आपल्याला मुलगा झालेला आहे. महाराज
आनंदाचं वातावरण झालं. या गोकुळामध्ये त्याच्या गवळणी आहेत त्या एकमेकीला सांगत सुटल्या की नंद बाबाला मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला हे सांगत सुटल्या महाराज. आणि मुलगा झाला हे सांगत सुटल्या, एक दुसरीला सांगतात. सांगितल्यानं काय झालं महाराज, आता नंद बाबाच्या जे घरी आहे, नंद बाबाच्या घरी महाराज आता एक एक गवळणी यायला लागल्या आणि एक एक गवळणी येऊन महाराज गर्दी करतात त्या बाळाला पाहण्यासाठी. गवळण म्हणती पुत्र दुसऱ्या गवळणीला सांगत फिरते की यशोदेला पुत्र झालेला आहे. असं म्हटल्याच्या नंतर महाराज एक कानावरून दुसऱ्या कानावर लगेच बातमी पोहोचली. बघता बघता सगळ्या गोकुळामध्ये बातमी पोहोचली. सर्वांना आनंद झालेला आहे. आणि अशा आनंदाच्या भारामध्ये ते जे लहानसं बाळक आहे ना, त्या बाळाला पाहण्यासाठी आता नंदबाबाच्या घरामध्ये राजवाड्यामध्ये गर्दी होत होती. गर्दी होत असताना महाराज महिला प्रथम गर्दी करू लागल्या. मग गोपाळ सुद्धा तिथे महाराज त्या बाळाला पाहण्यासाठी आले. त्यावेळेस महाराज त्या यशोदा मैयानं त्या लहानशा बाळाला स्नान घातलेले, सुंदर असे वस्त्र घातलेले आहेत. नंदबाबा म्हणतात की अगं तुम्हीच किती जण सगळेजण गर्दी करतात, आम्हालाही त्या बाळाला बघू द्या, त्या बाळाला बाहेर आणा. असं म्हटल्याच्या नंतर महाराज सुंदर वस्त्र धारण केल्याच्या नंतर सुंदर महाराज ते सजवलेले बाळाला आणि त्या बाळाला आता ते बाहेर घेऊन येतात. बाहेर घेऊन आल्याच्या नंतर त्या बाळाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप पाहून महाराज गोपाळ आणि गोपिका आनंदाने नाचतात, गातात, सर्वजण आनंद व्यक्त करतात. नंदचे आनंद भयो पुन्हा सर्वजण गोकुल में आनंद भयो जय जय कन्हैया जय जय आनंद भयो जय जय कन्हैया
तुम यशोदा के छैया, राम बन जाओ के भैया, के बन बन राम चरैया की, आरती कृष्ण कन्हैया की, हर हर मुरली भजैया की, आरती कृष्ण कन्हैया की। कृष्ण तुम कंसासुर मारो, श्याम तुम भूरिहार तारो, कालिया नाथ भैया की, आरती कृष्ण कन्हैया की, हर हर मुरली भजैया की, आरती कृष्ण कन्हैया की। कृष्ण तुम अर्जुन के प्यारे, श्यामल हो भक्तन वारे, जमुना तट रासर कैया के, आरती कृष्ण कन्हैया की, हर हर मुरली भजैया के, आरती कृष्ण कन्हैया की। आरती गाते पुष्पानंद, मन में होता आनंद, आरती कृष्ण कन्हैया की, हर हर मुरली भजैया की, आरती कृष्ण कन्हैया की। त्रिगुणात्मक त्रिवेणी दत्तहदाना, गौरी अवतार त्रैलोक्य राणा, नीति नीति